शासनाच्या निधीची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, निधीचा योग्य वापर व्हावा आणि प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, या उद्देशाने माजलगाव येथे महावितरण, कृषी व सार्वजनिक बांधकाम विभागांच्या मॅरेथॉन आढावा बैठका घेण्यात आल्या। या बैठकीत आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी तिन्ही विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत ठोस सूचना व स्पष्ट निर्देश दिले। यावेळी जयसिंग भैया सोळंके यांची उपस्थिती होती। माजलगाव मतदारसंघात नव्याने मंजूर झालेली 33 के उपकेंद्रे तसेच तांत्रिक मान्यता मिळालेल्या उपकेंद्रांचा आढावा घेण्यात आला। सध्या कार्यान्वित उपकेंद्रांमध्ये रोहित्र बसवणे व क्षमतेत वाढ करण्याबाबत माहिती घेण्यात आली। विद्युत वाहिन्यांवरील जीर्ण तारा बदलणे, 11 के.व्ही. लिंक लाईन दुरुस्ती तसेच न्यू सर्व्हिस कनेक्शन योजनेंतर्गत मतदारसंघनिहाय बजेटचे समान वाटप तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या। माजलगाव, धारूर व तेलगाव उपविभागांना मेंटेनन्ससाठी अपुरा निधी मिळत असल्याने अधिक निधीसाठी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। शेतकऱ्यांच्या शेतातील खांबे व तारा चोरी प्रकरणी सहकार्याची भूमिका ठेवून तातडीने FIR दाखल करून मदत करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले। कृषी विभागाच्या आढाव्यात नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी पोखरा योजनेअंतर्गत माजलगाव तालुक्यातील 34, वडवणी तालुक्यातील 6 आणि धारूर तालुक्यातील 22 गावांचा नव्याने समावेश झाल्याची माहिती देण्यात आली। योजनेतील वैयक्तिक व सामूहिक लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावेत, यासाठी कामांचा सविस्तर आराखडा तयार करून तातडीने अंमलबजावणी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच यापूर्वी योजना राबवलेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष लाभाचा इम्पॅक्ट ॲनालिसिस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाबतीत माजलगाव मतदारसंघातील शाळा खोल्या, अंगणवाडी, भक्तनिवास, रस्ते व पूल आदी मंजूर व प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला। ही सर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करून दर्जेदार कामकाज करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या। या मॅरेथॉन आढावा बैठकीमुळे प्रशासनावर जबाबदारी वाढली असून विकासकामांना गती मिळेल आणि शासन निधीचा योग्य वापर होईल, असा विश्वास आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी व्यक्त केला।